नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल बहुमताने जाहीर केला आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे की समलिंगी जोडप्यांना दत्तक पुत्र किंवा मुलगी दत्तक घेण्याचाही अधिकार नाही. अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय. गेले काही महिने या विषयावरती समाजामध्ये चर्चा सुरू होती. एकूण विदेशात अशांसाठीचे कायदे आहेत. अनेक देशांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. सर्व प्रकारचे त्यांना कायदेशीर अधिकार आहेत आणि तसे अधिकार भारतात मिळावेत यासाठीची ही याचिका होती. मुळात न्यायालयाने निर्णय देताना म्हटलं आहे की आम्हाला याचे अधिकार नाहीत, आमचे ते कक्षेतच येत नाही. हा निर्णय करण्याचा अधिकार आहे संसदेचा. 1954 साली विवाहाचा कायदा आला, त्याचे सगळे तपशील आले, त्याच्यानंतर दुरुस्त्या झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळं केंद्र सरकारने ठरवावं या विषयामध्ये काय करायचं आहे असं ते न्यायालयाने त्यांच्या निकालात म्हटलं आहे. मुळात कसं होतं की या विषयात समाजामध्ये विचारमंथन सुरू झालं होतं की आत्ता एकूण कुठलीही गोष्ट झाली ना, काही मागणी असली की थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातात. तो एक मार्ग आहे. आणि एकूण आमच्यावर कसा अन्याय होतो, ज्याच्यावर अन्याय होतो असं त्याला वाटतं, तो न्यायालयात दाद मागत असतो. पण समाजातले अनेक चिंतक अशा विषयावरती आपल्या भावना व्यक्त करत असतात. मुळात भारतीय समाजाने म्हणजे भारतीय संस्कृतीने समाज रचनेसंबंधीचा जो विचार केला ना, तो अतिशय मूलभूत आहे. या विषयामध्ये समाजाला धक्के बसू नयेत, समाज एकसंघ राहावा यासाठी विवाहाच्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे. आता त्यातही बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. मुलीचं वय लग्नाचं आणखी वाढवावं का, तो एक वेगळा विषय आहे. चालू आहे, चर्चा चालू आहे. चर्चेअंती निर्णय होतील याचे. पण समलिंगिका संबंधामध्ये त्यांना हरकत नाही आहे, पण त्याला कायद्याची संमती असणार नाही, कायद्यात अधिकार मिळणार नाही. आपण हे बघतोय आता लिव्ह इन रिलेशनशिप हे पूर्वी आपल्याला ह्या फार गोष्टी माहिती नव्हत्या. आता हे सुरू झाले, दोघांच्या संमतीनं असतं ते. तसं समलिंगीचा जो विषय आहे ना, दोघांच्या संमतीनं त्यांना निर्णय करायला काही हरकत नाही, परंतु कायदेशीर त्याला मान्यता देता येणार नाही. कारण आपल्या भारतीय विचारांमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. अजून न्यायालयाने काय म्हटलं की विवाह हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पाणी, आता नव्याने सगळ्या लोकांनी ॲड केलेला मोबाईल, म्हणजे त्याला कायदेशीर जरी नसलं तरी जसा काही मूलभूत अधिकार आहे इतका मोबाईलचा वापर होतो ना. विवाह त्याला अधिकार, मूलभूत अधिकाराची त्याला मान्यता नाही आहे आणि त्यामुळे त्या विषयातला आम्ही काही आग्रह धरू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये भारतीय चिंतकांनी जे विषय मांडलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण आपली कुटुंब व्यवस्था, त्याचा आधार, अशा अनेक गोष्टी आहेत ना, त्या जगाला मार्गदर्शक आहेत, उगीच नाही. नाहीतर काय झालं असतं की समजा समलिंगी आहेत, आता समलिंगीना तर मूल होण्याचा काही संबंध नाही, मग पुन्हा त्यांच्यात दत्तक अनेक समस्या निर्माण होतील ना. आई म्हणून जो एक सांभाळ करायला लागतो, त्या भावनेतनं त्या मुलाकडे बघणं, त्याचं संगोपन, अशा अनेक विषय होतील की नाही. आणि त्यामुळे या विषयातला तपशील न्यायालयाने सांगितलं की हे आमच्या अधिकारात यात नाही, करता येत नाही. आता न्यायालयाच्या या निकालामध्ये टिप्पण्या येतील. केंद्र सरकारने या विषयामध्ये कायदा करायला पाहिजे अशी भूमिका येईल. अनेक मंडळी या बाजूनं बोलत राहतील. पण तुर्तास न्यायालयाने या वादावरती पडदा पाडला आहे. अजून 5-25 वर्षांनी या विषयामधले समाजातले कसे बदल होतील, त्यावेळेला काय होईल माहिती नाही. पण तूर्त न्यायालयाने घेतलेला हा निर्णय नक्कीच समाजाच्या हिताचा आहे. त्या मागण्यांच्या विषयामध्ये या सगळ्या केंद्र सरकारकडे संबंधित मंडळी जातील, त्यांनी मांडणी करतील, मागणी करतील, सरकार ठरवेल. पण तूर्त न्यायालयाने दिलेला
जो निर्णय आहे तो नक्कीच समाजाचा हिताचा आहे. कारण केंद्र सरकारच्या बाजूने या विषयामध्ये जी बाजू मांडली होती ती बाजू मांडताना देखील हा अधिकार हा न्यायालयाचा नाही, हा अधिकार संसदेचा आहे, हे त्या केंद्र सरकारच्या वकिलांनी मांडलेलंच होतं. एकूण जी चर्चा समाजामध्ये रोज काहीतरी नवे विषय येतात, हा नव्या विषयावरती आपण देखील मूलभूत या विषयाचा विचार केला पाहिजे. अशा सगळ्यांच्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे. म्हणजे समजा समलिंगीच्या विषयामध्ये त्याला काही तुच्छतेच्या भावनेने तुम्ही बघा, मग एकदम टाकाऊ माणसं आहेत त्यांनावर बहिष्कार टाकावा असा विषय नाही आहे. तो त्यांचे अधिकार आहेत. फक्त त्याला कायदेशीर मान्यता देता येणार नाही, हा निर्णय आपल्या न्यायालयाने जो घेतलेला आहे तो नक्कीच चांगला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा या संबंधामध्ये आपलं काही वेगळं म्हणणं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.